जय सत्यशोधक, जय शिवराय, जय भीम. आज मी आपल्या समोर बहुजन संघटक या फेसबुक पेजवरती आपणासमोर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जे 2023 आणि 2024 हे जे वर्ष आहे, हे वर्ष त्यांच्या जयंतीचं शतकोत्तर सुवर्ण वर्ष जयंती वर्ष आहे. आणि या वर्षाच्या निमित्तानं बहुजन संघटकच्या फेसबुक पेजवरती मला आज सत्यशोधक समाज आणि राजर्षी शाहू महाराज असा विषय मला आपणापुढे चर्चेसाठी दिलेला आहे. तर या विषयावर चर्चा करताना आपल्याला सर्वप्रथम सर आवाज येतोय का? ओके ओके. तर या विषयावर चर्चा करताना सर्वप्रथम आपल्याला ज्या काही समज गैरसमज आहेत की शाहू महाराज या ठिकाणी विषय जो आहे की शाहू महाराज आणि सत्यशोधक समाज, शाहू महाराजांचं सत्यशोधक समाजाप्रती काही योगदान आहे का? शाहू महाराज खरोखर सत्यशोधक होते का? शाहू महाराजांनी खरोखर सत्यशोधक चळवळीसाठी कार्य केलेलं आहे का? शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळ पुढे नेण्यासाठी योगदान दिलेलं आहे का? काय सत्यशोधक चळवळ आणि शाहू महाराज सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते आणि शाहू महाराज यांच्यामध्ये काय आपल्याला एकोपा दिसतोय का? जसं की समाजामध्ये आज फुले शाहू आंबेडकर ही जी एक विचारधारा आहे किंवा ही जे काही आपल्या बहुजन समाजासाठीचे जे एक महानायक आहेत, याच्यामध्ये शाहू महाराजांनी खरोखर महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्मित केलेला जो सत्यशोधक समाज आहे त्या समाजासाठी त्यांचं योगदान आहे का? तर हे तपासून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची चर्चा या ठिकाणी करणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. कारण की शाहू महाराजांच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर काही टीका सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर हे शाहू महाराज सत्यशोधक होते किंवा नाही या संदर्भात सुद्धा काही त्या ठिकाणी विविध मतं त्या ठिकाणी आपल्या समोर समाज जीवनामध्ये दिसून येतात. तर महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला पहिले सत्यशोधक समाज म्हणजे काय समजून घ्यावं लागेल आणि सत्यशोधक समाजाचा जो विचार आहे हा विचार नेमकं काय आहे आणि ह्या विचाराच्या माध्यमातून नेमकं त्यांचं उद्दिष्ट काय आहे, नेमकं त्यांना काय करून घ्यायचं आहे, तर हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तर बघा, खास करून जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सत्यशोधक समाज म्हणजे काय, की सत्यशोधक समाजाची जी निर्मिती करण्यात आली होती तर ही का करण्यात आली होती हे सुद्धा आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल. तर सत्यशोधक समाज म्हणजे काय, तर ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दासत्वातून शूद्र लोकांस मुक्त करण्यासाठी व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्ष जे शूद्र लोकांस नीच मानून गफलतीमुळे लुटीत आले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यास मुक्त करण्यासाठी काही सुज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज दिनांक 24 सप्टेंबर 1873 वार बुधवार रोजी स्थापन केला. या समाजात राजकीय विषयावर बोलणे अजिबात वर्ज्य आहे. सांगायचं या ठिकाणी आहे की हा जो काही सत्यशोधक समाज आहे याची जी निर्मिती आहे ती निर्मिती जी केलेली आहे ती निर्मिती म्हणजे ब्राह्मणांकडनं, भटांकडनं, जोशी उपाध्यांनी जे शूद्र लोक आहोत शूद्र लोकांना या दास्यत्वातून की ज्यांना मतलबी धर्मग्रंथांच्या आधारे भटांनी गुलाम करून ठेवलेलं आहे या शूद्र लोकांना. शूद्र म्हटल्याच्या नंतर आपल्या डोक्यामध्ये येतं की आपल्याला जे शिकवलं गेलंय की शूद्र म्हटल्याच्या नंतर फक्त शेड्यूल कास्ट लोक, पण नाही. जर आपण तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांचं जर आपण लिटरेचर वाचत आपल्याला क्लिअर कट कळतं की ज्योतिबा फुले यांनी दोन आपल्याला शब्द त्या ठिकाणी दिलेले होते. एक होता शूद्र आणि एक होता अतिशूद्र. शूद्र म्हणजे जो गावामध्ये राहतो तो शूद्र वर्ग की ज्याला आजच्या घडीला आपण मराठा म्हणू शकतो, लिंगायत म्हणू शकतो, ओबीसी म्हणू शकतो, जाट म्हणू शकतो किंवा पटेल म्हणू शकतो. आणि अतिशूद्र म्हणजे की जो वर्ग गावकुसाच्या बाहेर राहतो म्हणजे शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. म्हणजे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये अनेक जाती येतात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, की जे लोक गावाबाहेर आणि अनुसूचित जमातीचे लोक जी आहेत ती जंगलात किंवा पर्वतावर असतात. तर अशा दोन टर्मिनॉलॉजी आहे, शूद्र आणि अतिशूद्र. तर ही जी शूद्र लोक आहेत या शूद्र लोकांना हजारो वर्षापासून
धर्मग्रंथांच्या आधारे ज्या लोकांनी गुलाम बनवून ठेवलेलं आहे, तर त्या गुलाम बनवून ठेवलेल्या लोकांना त्यांची जागृती करणे, त्या लोकांचं संघटन बांधणे आणि या लोकांना त्या गुलामीतून मुक्त करण्यासाठीचा जो काही कार्यक्रम देण्यात आलेला होता, तर तो म्हणजे सत्यशोधक समाज होय. तर या सत्यशोधक समाजाने शूद्र आणि अतिशूद्रांना ह्या भटांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या गुलामीतून मुक्त करण्यासाठीचा एक कार्यक्रम योजून दिलेला होता. आणि तो कार्यक्रम म्हणजेच आपल्याला सत्यशोधक समाजाने जे जे काही कार्य करून घेतलेले आहे किंवा ते कार्य त्यांच्या कालखंडात केलेले आहेत. साधारणपणे आपल्याला जर म्हणायचं झालं तर तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्यकाळात जे काही काम करून ठेवलेलं होतं, जे कार्य केलेलं आहे, तेच कार्य काय पुढं शाहू महाराजांनी सुद्धा केलेलं असेल, तर आपण त्यांना सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते किंवा पुढारी असं समजू शकतो. साधी आणि सोपी एकदम गोष्ट आहे. तर जी लोक खऱ्या अर्थाने तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंच्या नंतर ज्यांनी तात्यासाहेबांचं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी काम केलेलं असेल, तर आपण त्यांना सत्यशोधक असं समजायला काही हरकत नाहीये. कारण की त्यांनी त्या विचारासाठी जर कार्य केलेलं असेल, तर आपण त्यांना सत्यशोधक समजायला काही अडचण नाहीये असं मला वाटत आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी काही लोकांची मतं सुद्धा जाणून घ्यावी लागतील. कारण की शाहू महाराज जे आहेत, शाहू महाराज हे भारत देशातलं कोल्हापूर संस्थान, की ज्याला करवीर संस्थान म्हटलं जातं, करवीर संस्थानाचे ते राजे होते. तर शाहू महाराज हे करवीर संस्थानाचे राजे होते. तर त्यांनी जे राजकाळ त्यांचा चालवला, राजकाळ त्यांनी जो कार्यकाळ त्यांचा जर आपण म्हटलं तर 1894 पासून तर 1922 म्हणजे 22+6 28 वर्ष त्यांनी कार्यकाळ चालवला. तर ह्या कार्य चालवण्याच्या याच्यामध्ये त्यांनी कोणते निर्णय घेतले, काय ते निर्णय सत्यशोधक चळवळीसाठी पूरक होते किंवा काय, हे आपल्याला तपासावं लागेल. जर त्यांनी घेतलेले निर्णय जर सत्यशोधक चळवळीच्या हिताचे असतील किंवा सत्यशोधक चळवळीचे जे उद्दिष्ट आहे जर ते उद्दिष्ट पूर्ण करणारे असतील, तर आपण क्लिअरली म्हणू शकतो की शाहू महाराजांना हे सत्यशोधक होते किंवा सत्यशोधक चळवळीच्यासाठी पूरक असं कार्य त्यांचं आहे. जर त्यांनी घेतलेल्या भूमिका ह्या जर सत्यशोधक चळवळीच्या विरोधाभास असतील, म्हणजेच शूद्र आणि अतिशूद्र लोकांचं त्या उत्थान जर करणाऱ्या नसतील, तर आपण म्हणू शकतो की शाहू महाराजांनी जो राजकाळ त्यांनी केला 22+6 28 वर्ष, तो केलेला कार्यकाळ हा केलेला जो कार्य आहे त्यांचं, हे कार्य सत्यशोधक चळवळीच्या विरोधामध्ये आहे. तर हे आपल्याला टेस्ट करावं लागेल. मग शाहू महाराजांचा कार्यकाळ आपल्याला तपासून घ्यावा लागेल व त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत. हे निर्णय जोपर्यंत आपण चेक करत नाही, तोपर्यंत आपण ते सत्यशोधक होते किंवा नव्हते हे आपण सांगू शकत नाहीये. कारण आपण ज्या वेळेला विषय आपल्यापर्यंत येतो की राजर्षी छत्रपती शाहू महाराज व सत्यशोधक समाज, तर आपण हा विषय कोणताही असताना विषयाला आपण न्याय देताना कोणत्याही डोक्यामध्ये आपण पक्षाबद्दलची किंवा विचाराबद्दलची किंवा व्यक्तीबद्दलची कोणतीही भूमिका आपण आपल्या प्रिज्युडियस माइंड आपण न ठेवता आपण निष्पक्षपातीपणे त्या विषयाशी चर्चा केली पाहिजे आणि आपण त्या विषयाला न्याय दिला पाहिजे. जो काही विचार आपल्या डोक्यामध्ये असेल तो विचार आपण त्या ठिकाणी रेटता कामा नये. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला निष्पक्ष भूमिका घेऊन सर्व प्रकारची मतं की जी शाहू महाराजांच्या बद्दल समकालीन लोकांनी मांडलेली असतील किंवा त्यांच्यावरती अभ्यास करणारी जी काही वेगवेगळी लोक असतील, त्या लोकांची मतं आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावं लागतील. आणि ह्या अभ्यासाच्या नंतर आपण एक आपलं कन्क्लुजन ड्रॉ केलं पाहिजे की शाहू महाराज सत्यशोधक चळवळीला पूरक असं कार्य करत होते किंवा नाही. तर लेट अस सी आपण शाहू महाराजांचं, कारण की शाहू महाराज हे आर्य समाजाची सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ते सदस्य होते. शाहू महाराज हे आर्य समाजाचे सुद्धा सदस्य होते आणि आर्य समाज जो आहे हा दयानंद सरस्वतींच्या माध्यमातून निर्माण झालेला होता, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. आणि आर्य समाजामध्ये वेद प्रामाण्य मानलं जातं आणि सत्यशोधकामध्ये वेदाला प्रामाण्य मानले जात नाही. हा विरोधाभास आहे. आर्य समाज हा वेदांना प्रामाण्य मानतो आणि सत्यशोधक चळवळ ही वेदांना त्या ठिकाणी वेद म्हणजे भेद निर्माण करणारे अशी भूमिका त्या ठिकाणी, म्हणजे दोघं मुवमेंटची भूमिका ही परस्पर विरोधी आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे सत्यशोधक चळवळीचे जी भूमिका आहे ती आणि आर्य समाजाची भूमिका आहे ती. आर्य समाज वेदाला प्रामाण्य मानते. वेदाला प्रामाण्य ज्यावेळेस ती मानत आहे, म्हणजेच काय, वेद काय म्हणत आहे की वेद म्हणत आहेत की एक कोणी मोठा असा पुरुष होता आणि त्या पुरुषाच्या डोक्यामधून जी निर्मिती झाली ती ब्राह्मणांची निर्मिती झाली. आणि खांद्यातून ज्या व्यक्तीच्या याची निर्मिती झाली ते म्हणजे क्षत्रिय वर्णाची लोक आहेत. ज्यांची निर्मिती मांड्यांमधून झाली ती म्हणजे वैश्य वर्णाची लोक आहेत. आणि ज्यांची निर्मिती पायामधून झालेली आहे ते म्हणजे शूद्र वर्णाची निर्मिती आहे.
तर ही निर्मिती ज्याच्यामधून झालेली आहे तो म्हणजे एक व्यक्ती जो दाखवला आहे, तो व्यक्ती म्हणजे ब्रह्मा नावाचा व्यक्ती दाखवलेला आहे. हे वेदामध्ये दाखवत आहे आणि वेदांच्या ह्या गोष्टीला सत्यशोधक समाज स्थान देत नाही. तो म्हणतो की छे असं बिलकुल काही नाही आहे. सायंटिफिक रिसर्च मध्ये जर आपण गेलो तर कोणताही पुरुषाला जन्म देऊ शकत नाही आहे. कोणताही पुरुषाला जन्म देऊ शकत नाही आहे. पुरुषाला जन्म देण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया फक्त आणि फक्त महिलेच्या उदरातूनच होऊ शकत आहे, गर्भातून होऊ शकत आहे. तर त्याच ठिकाणी सायंटिफिक मेथडीने सत्यशोधक समाज किंवा फुलेंनी हा थॉट गुलामगिरी ग्रंथाच्या माध्यमातून वेद प्रामाण्याला त्यांनी नाकारलेला आहे. मग शाहू महाराज ज्या वेळेला कार्य करत आहे, तर ते कार्य करत असताना काय ब्राह्मणांना वरच्या स्थानी आणि शूद्रातिशूद्रांना खालच्या स्थानी म्हणून काम करत होते का, ते सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. तर ते चेक करत असताना शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे जे काही घेतलेले निर्णय आहेत, ते निर्णय तपासणं ही अभ्यासकाची पहिली जबाबदारी आहे. ते निर्णय चेक केल्याच्या नंतरच आपण शाहू महाराज हे ह्या विचाराचे होते की ह्या विचाराचे होते, ह्या कन्क्लुजनवर येऊ शकतो. तर म्हणून मी आपल्या पुढे काही विचारवंतांची काही मतं आहेत, ती मतं आपल्या पुढे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तर त्याच्यामध्ये मतं मांडायची आपण जर म्हटलीच, तर आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मण शास्त्री जोशी जे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वाईचे लक्ष्मण शास्त्री जोशी काय म्हणतात, यांच्या मते छत्रपती शाहू महाराजांनी आर्य समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यात पुढाकार घेतला, असं लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं मत आहे. यदी फडके काय म्हणतात बघूया. एकेकाळी महाराष्ट्रात रानडे, टिळक, सावरकर असा मंत्र जपला जात होता. गेल्या 20-25 वर्षात महात्मा फुले, शाहू छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा नवा मंत्र म्हटला जात आहे. मतपेटीवर म्हणजे राजकारणावर नजर ठेवून हा नवा मंत्र म्हणणारे महाराष्ट्रातील राजकीय भटजी मतदारांना हातोहात बनवित असतात. शाहू छत्रपतींच्या संदर्भात लिहिताना किंवा बोलताना सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ असा शब्द प्रयोगही सरसकट वापरला जातो. या शब्दांचा वापर करणाऱ्या अनेकांना शाहू छत्रपती सत्यशोधक होते असे वाटत असते. एवढेच नव्हे तर सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर यांच्यामधील नात्याचे स्वरूपही या नव्या भटा भिक्षुकांना नीटसे माहीत नसते. म्हणजेच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात की शाहू महाराज हे सत्यशोधक कार्यकर्ते नव्हते. यदी फडके सुद्धा म्हणतात की जाणून बुजून शाहू महाराजांना फुले आणि बाबासाहेबांच्या या दोघं महापुरुषांच्या मध्ये जाणून बुजून मतपेटीवर डोळा ठेवून वर्तमान राजकीय भटभिक्षुकांनी हा केलेला उहापोह आहे, असं यदी फडके यांचं मत आहे. नंबर 3, समा गर्गे काय म्हणतात ते आपण बघूया. समा गर्गे म्हणतात की सामान्यतः असा गैरसमज आहे की शाहू महाराजांनी महात्मा फुले व त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली होती. त्यांचेच कार्य महाराजांनी पुढे चालवलेले होते. महाराजांच्या सामाजिक म्हणजे शाहू महाराजांच्या सामाजिक व धार्मिक विचारांची बैठक सत्यशोधक समाजांच्या विचारांपासूनच तयार झालेली होती. ही विधाने वस्तुस्थितीशी किती जुळून घेणारी आहेत आणि सत्यशोधक समाजाच्या प्रवक्त्यांनी आपल्या राजकीय सोयीसाठी किती निर्माण केलेली आहे यांची चिकित्सा होणे आवश्यक आहे. म्हणजेच गर्गे सुद्धा त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क निर्माण करत आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी शंका निर्माण करून दिलेली आहे. पुढचा जो विषय आहे, नलिनी पंडितांना असं वाटत आहे की फुले यांच्या काळात सत्यशोधक चळवळीचे पुढारीपण पुण्यातील सुशिक्षित ब्राह्मणेतर मध्यम वर्गाकडे होते. म्हणजेच काय, मध्यम वर्ग म्हणजे की जो वर्ग आपण साळी, कोळी, माळी वगैरे हा मध्यम ब्राह्मणेतर वर्ग असं त्यांना म्हणायचं आहे. नंतर शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली म्हणजे फुलेंचा कालखंड गेला, नंतर शाहू महाराजांचा कालखंड येता. शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली मराठा जमीनदार व जागीरदार वर्ग तिच्यात सामील झाला. म्हणजे शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मराठा वर्ग आणि मराठा जमीनदार वर्ग आणि मराठा जागीरदार वर्ग या चळवळीमध्ये सामील झाला. मध्ययुगीन समाज व्यवस्थेकडे या वर्गाचा अधिक ओढा होता. वेद मंत्राच्या आग्रहाने जुन्या कर्मकांडाला जीवदान मिळाले आणि बहुजन समाजाचे धार्मिक अज्ञान कायम राहिल्याने ब्राह्मण नाहीसा झाला. तरी पुरोहिताची उचल बांगडी झाली नाही. प्रत्येक जातीची स्वतंत्र वसतिगृहे, स्वतंत्र उपाध्याय यामधून जातीभेदाला खतपाणी मिळाले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर चळवळीला विशाल ध्येयवादाची जोड मिळाली नाही. म्हणजेच त्यांना सुद्धा तेच म्हणायचं आहे की शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते सर्वांना जोडून घेणारं जे सत्यशोधक तत्व आहे त्याच्याशी निगडीत दिसून येत नाही, असं नलिनी पंडित यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला हिमतभिन्नता आहे. म्हणजे काय, ही जी लोक आहे यांचं असं म्हणणं आहे की शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते सत्यशोधक चळवळीसाठी पूरक असं कार्य नाही आहे. तर जाणीवपूर्वक मतपेटीवरती डोळा ठेवून या लोकांनी जाणीवपूर्वक या लोकांना आणलं आणि जी इतर
ब्राह्मणेतर मिडल क्लास जो वर्ग आहे तो वर्ग फुलेंच्या कालखंडामध्ये होता आणि फुलेंच्या कालखंडाच्या नंतर शाहू महाराजांच्या एंट्रीमुळे हा जो वर्ग अदर म्हणजे मराठा जागीरदार आणि मराठा जमीनदार वर्ग जो आहे तो याच्यामध्ये ओढला गेलेला आहे आणि जाती जातीचा या ठिकाणी कार्यक्रम केला गेल्याच्यामुळे म्हणजे वेगवेगळे बाबा त्यांचं असं म्हणणं आहे की हे जाती जातीचं काम झालेलं आहे, म्हणजे जाती एक करण्याचं काम नाहीये तर जाती घट्ट करण्याचं काम करण्यात आलेलं आहे असं नलिनी पंडित यांचं असं म्हणणं असल्यामुळे असं त्यांना असं म्हणायचं आहे की शाहू महाराजांचं कार्य हे जाती घट्ट करण्याचं काम होतं की ते जाती जोडण्याचं काम नाहीये असं नलिनी पंडित यांचं असं म्हणणं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर ही जबाबदारी जी लोक म्हणत आहे की ज्यांचं असं म्हणणं आहे की शाहू महाराजांचं कार्य हे सत्यशोधक समाजासाठी किंवा सत्यशोधक चळवळीसाठी पूरक कार्य आहे, तर ही जबाबदारी त्यांची येऊन जाते की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यानंतर गर्गे, त्यानंतर यदी फडके, त्यानंतर नलिनी पंडित आणि अशी बरीच सारी काही जी ब्राह्मणी विचारधारेची जी लोक आहे त्यांची जी मतं आहे ती मतं म्हणत आहे की ते शाहू महाराज हे सत्यशोधक चळवळीसाठी पूरक नव्हते, की त्यांनी सत्य चळवळ त्या ठिकाणी राबवली नाही. मग ही जबाबदारी येते की ज्या लोकांची जबाबदारी की मग यानंतर आपण चेक करावं लागेल की शाहू महाराजांनी त्यांच्या कालखंड आणि ही लोकांनी म्हटलेली मतं खरोखर योग्य आहेत का. तर यासाठी आपल्याला शाहू महाराजांचा कालखंड तपासावा लागेल आणि त्या कालखंडामध्ये सत्यशोधक मुवमेंट खऱ्या अर्थाने पुनर्जीवित झालेली आहे किंवा नाही हे चेक करावं लागेल. तर ठीक आहे, चला आपण शाहू महाराजांचा कालखंड बघूया. तर सत्यशोधक जी चळवळ आहे जी तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंनी 1873 सुरू केल्याच्या नंतर 1890 पर्यंत महात्मा फुले जिवंत होते, हयात असेपर्यंत त्यांनी ती चालवली. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नंतर सावित्रीबाईंनी चळवळ चालवली, त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालवली, त्याच्यानंतर अय्यावारू वगैरे जी काही त्यांची कार्यकर्ते त्या काळात त्यांनी ती चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर ही चळवळ काही नैसर्गिक ज्या काही अडचणी आल्या, नैसर्गिक अडचणींमुळे काही प्लेग आला असेल, टोळधाड झाली असेल किंवा असं नैसर्गिक अनेक आपत्त्या आल्या, त्याच्यामुळे ही चळवळ काही काळ खुंटली होती. परंतु ह्या चळवळीला पुन्हा एकदा जोरदार मुसंडी या मुवमेंटने मारली आणि ती मुसंडी ज्या याच्यामध्ये मारली त्या जो दिवस आहे की जेव्हा सत्यशोधक चळवळ पुन्हा एकदा जोमाने उभी राहिली आणि जिथे पुन्हा एकदा शाखा सुरू झाली, ज्या ठिकाणी शाखा सुरू झाली ती शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली ते गाव होतं कोल्हापूर आणि शाखा ज्या लोकांनी सुरू केली त्यांचं नाव होतं भास्करराव जाधव, दिवाण बहादूर लठ्ठे, राव बहादूर डोंगरे आणि हरिभाऊ चव्हाण आणि सभासद म्हणून गोविंदराव विठोजीराव जाधव, सासने मास्तर, गणपतराव कदम वकील, ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्यशोधक चळवळ सुरू झाली आणि ती जी सुरू झाली ती कोल्हापूर या गावी सुरू झाली आणि तो जो दिनांक होता की तिला पुन्हा एकदा ती जिवंत करण्यात आली 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरातील परशुराम घोसरवाडकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. कोल्हापूरला जरी सभा झालेली आहे 1911ला, 1911ला सत्यशोधक समाजाची पुनर्बांधणी जर होत आहे आणि ती भास्करराव जाधवांच्या माध्यमातून होत आहे आणि त्या काळी कोल्हापुराचे जे राजे त्या ठिकाणी 1911 मध्ये दिसून येतात, तर ते 11ला जे राजे त्या ठिकाणी दिसून येत आहेत आपल्याला, तर त्या काळी छत्रपती शाहू महाराज हे राजे त्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे शाहू महाराजांचा कालखंड 1894 ते 1922 या कालखंडामध्ये 1911 येतो आणि 1911 मध्ये त्यांनी ही सत्यशोधक चळवळ त्यांच्या कालखंडामध्ये पुनर्जीवित त्यांनी केलेली आहे. आणि कोणत्या व्यक्तीने केली, त्याचा अध्यक्ष कोणाला बनवलं, तर ती व्यक्ती आहे भास्करराव जाधव. तर कोण आहे ते भास्करराव जाधव, तर भास्करराव जाधव हे ऍडव्होकेट आहेत आणि त्या काळी कोल्हापूर संस्थानामध्ये ते कोल्हापूर या गावाचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्याधिकारी आहेत. म्हणजे आपण सीओ म्हणू शकतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपण म्हणू शकतो की ते कोल्हापूरचे सीईओ आहेत त्या ठिकाणी. तर भास्करराव जाधव कोण आहेत, ही जरी व्यक्ती BA LLB त्या ठिकाणी दिसून येत आहे, परंतु भास्करराव जाधवांचं जे शिक्षण झालेलं आहे ते मुंबईला झालेलं आहे आणि मुंबईला त्यांचं शिक्षण ज्यांच्या घरी झालेलं होतं तर ते जे घर होतं ते घर अय्यावारू या व्यक्तीचं होतं, स्वामी अय्यावारू. आणि अय्यावारू हे जे होते तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कालखंडातले सत्यशोधक मुवमेंट मधले तेलुगू म्हणजे आंध्र प्रदेशातले तेलुगू समाजाचे हे कार्यकर्ते होते. तर अय्यावारू यांच्याकडे भास्करराव जाधवांचं त्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे आणि भास्करराव जाधव त्यावेळेस शिकत असताना त्या काळी त्यांच्यासोबत तिथं केळुस्कर गुरुजी सुद्धा येत होते. केळुस्कर गुरुजींचं वय सुद्धा त्या काळी जर आपण बघितलं तर साधारणतः 20 ते 22 वयाचे केळुस्कर गुरुजी होते, 20-22-23 वर्षाचे केळुस्कर गुरुजी होते आणि भास्करराव जाधव यांचं वय त्यांच्यापेक्षा कमी होतं
आणि त्या कालखंडामध्ये महात्मा तात्यासाहेब ज्योतिबा फुले मुंबईत गेल्याच्या नंतर तात्यासाहेब ज्योतिबा फुले मुंबईत गेल्याच्या नंतर अय्यावारू यांच्याकडे जात होते आणि अय्यावारू यांच्याकडे त्यांची मीटिंग होत होती आणि ही मीटिंग मध्ये जवळपास 2 मीटिंगा ऍडव्होकेट भास्करराव जाधवांनी महात्मा फुले यांच्या अटेंड केलेल्या होत्या अय्यावारू यांच्या घरी. म्हणजेच जे त्यांचं वय होतं टीनेजर वय होतं, टीनेजर वयामध्ये त्यांनी महात्मा फुलेंना प्रत्यक्ष बघितले, महात्मा फुलेंना प्रत्यक्ष त्यांनी समजून घेतले आणि सत्यशोधक विचार त्यांनी समजून घेतल्याच्या नंतर त्यांनी हा जो सत्यशोधक मुवमेंट जी होती ही थांबलेली मुवमेंट त्यांनी 1911ला पुन्हा एकदा कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या राजाश्रयामुळे राजाश्रयामध्ये त्यांनी अधिकारी या पदावर राहून सुद्धा ही मुवमेंट त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजेच जर भास्करराव जाधव त्याच्यामध्ये सरकारी नोकर आहेत, सरकारी नोकरीच्या कालखंडात जर होत आहेत, म्हणजेच या ठिकाणी अप्रत्यक्षपणे शाहू महाराजांचा आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिसून येत आहे. नंबर 1. नंबर 2, शाहू महाराजांनी काय केलं तर एक व्यक्ती आहे बाबूराव जाधव म्हणून, एक मिनिट मी तुम्हाला नाव व्यवस्थित सांगतो. तर त्या व्यक्तीला त्यांनी त्या काळी विठ्ठल बिराजी डोने नावाचा जो व्यक्ती आहे की जे गुरुजी होते, मास्तर होते, यांना शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचं फुल टायमर म्हणून घोषित केलं. विठ्ठल बिराजी डोने मास्तर यांना त्यांनी फुल टायमर म्हणजे पूर्णकालीन प्रचारक, त्या व्यक्तीने फक्त सत्यशोधक समाजाची जी तत्व आहेत, विचार प्रणाली आहे ती समाजामध्ये जायचं, अखंड महाराष्ट्रभर बडोद्यापर्यंत जिथपर्यंत त्यांना जाता येईल त्यांनी तेच काम करायचं, मास्तरकीचं काम करायचं नाही. त्यांनी पूर्णकालीन प्रचारक म्हणून सत्यशोधक समाज असेल आणि ते सुद्धा पगारी म्हणून. हे कोणी केलं? शाहू महाराजांनी वट हुकूम काढून हे काम केलेलं आहे सत्यशोधक मुवमेंटचं काम वाढवण्यासाठी. नंतर पुढचं याच पद्धतीने शाहू महाराजांनी यादव नावाचं, बाबूराव यादव नावाचा एक व्यक्ती आहे की जो व्यक्तीला त्या काळी त्यांची शाहू महाराजांची मुलूक मैदानी तोप असं म्हटलं जात होतं, त्यांना सुद्धा त्यांनी सत्यशोधक मुवमेंटचं काम करण्यासाठी पूर्णकालीन प्रचारक म्हणून त्यांनी कामाला दिलं होतं आणि त्यांची जी रजा होती ती रजा मंजूर करून त्यांना जे काय काम करताना जो काय भत्ता लागत होता, फिरस्ती भत्ता, तो भत्ता सुद्धा शाहू महाराजांनी त्यांच्या राजकाळामध्ये त्यांनी मंजूर करून दिलेला आहे. नंबर 2 म्हणजे नंबर 3 सांगितलं तुम्हाला मी. हे नंबर पुढचं सांगायचं जर मला तुम्हाला म्हणायचं असेल तर जे भास्करराव जाधव आहेत, भास्करराव जाधवांनी मराठा दीनबंधू नावाचं सत्यशोधक मुवमेंटचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. मराठा दीनबंधू नावाचं वृत्तपत्र कोल्हापुरात सुरू केलेलं होतं आणि त्या वृत्तपत्राला पूर्ण आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत शाहू महाराजांनी केलेली आपल्याला दिसून येते. हे डॉक्युमेंटेड आहे. नंतर भास्करराव जाधवांना सत्यशोधक मुवमेंटचं काम करण्यासाठी 15 ऑगस्ट 1920 रोजी भास्करराव जाधवांना शाहू महाराजांनी 1500 रुपयाची आर्थिक मदत त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी जे काही सत्यशोधक पद्धतीने जलसे सुरू होते की गायन सुरू होते, तर त्यासाठी शाहीर, लहरी, हैदर आणि त्यांचे शिष्य की जे समाजाला सत्यशोधक समाजाची भजनं म्हणून घेत होती की जलसे म्हणून घेत होती, त्या लोकांसाठी त्यांनी इमारत बांधण्यासाठी मोफत जागा व इतर साहित्य बांधण्यासाठीचा आदेश त्यांनी 30 ऑक्टोबर 1921 रोजी शाहू महाराजांनी पारित करून घेतलेला होता. म्हणजेच काय, त्यांनी फुल टायमर दिले, शाखा निर्माण केली, शाखा निर्माण त्यांच्या पाठिंब्यामुळे झाली. नंबर 3 त्यांनी फुल टायमर दिले डोने नावाचे गुरुजी, त्यानंतर एक यादव म्हणून बाबूराव यादव म्हणून त्यांना फुल टायमर दिलं. पुढचं त्यांनी मराठा दीनबंधू सत्यशोधक वृत्तपत्राला मदत केली. नंबर पुढचं भास्कर जाधवांना अजून मुवमेंटसाठी 1500 रुपयाची मदत केली. सत्यशोधक जलसासाठी त्यांनी मदत केली. त्या कार्यकर्त्यांसाठी इमारतीला मदत केली, इमारत म्हणजे राहायला घर असेल का कार्यालयासाठी मदत केली आणि त्यांच्या साधन संसाधनासाठी सुद्धा मदत केल्याचा जी आर त्यांनी काढला. त्यानंतर जे सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते दिनकरराव जवळकर, तर दिनकरराव जवळकरांना त्यांनी तरुण मराठा, जय भवानी, भवानी तलवार ही पत्रकं काढण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली शाहू महाराजांनी. नंतर पुढचं त्यांनी जे त्या काळी इंग्रज अधिकारी होते, ऍडम नावाचे अधिकारी, यांना 20 ऑगस्ट 1920 रोजी शाहू महाराजांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं की मला सत्यशोधक समाजाची तत्व मला मान्य आहेत आणि मला ती आवडतात, असं त्यांनी ऍडम यांना लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, इथं आपण जे चर्चा आहे की सत्यशोधक समाजासाठी शाहू महाराजांचं योगदान आहे किंवा नाहीये हे आपण चेक करतोय, कारण की याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रोवर्सी आल्या, काही लोकांनी टीका केल्या, काही लोक याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं असेल तर आपण त्यांना म्हणणार की यांनी सत्यशोधक चळवळीचं काम केलेलं आहे. जर त्यांनी मदत केलेली नसेल तर आपण म्हणू की त्यांनी मदत केलेली नाहीये, म्हणजे त्या मुवमेंटचे ते कार्यकर्ते किंवा लीडर ते नाहीयेत. म्हणजेच त्यांनी
जे इंग्रज अधिकारी ऍडम नावाचा जो इंग्रज अधिकारी याला पत्र लिहिलं रायबाग येथून, त्या पत्र त्यांनी लिहिलेलं आहे की सत्य समाज तत्व आपल्याला मान्य आहे. नंतर त्यांनी भास्करराव जाधव यांना वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली. भास्करराव जाधवांना त्यांनी त्या काळामध्ये नंतर प्रमोट करून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट नावाची सुद्धा त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती. म्हणजे जिल्हा दंडाधिकारी गट न्याय सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो, ज्या पद्धतीने आता कलेक्टर आपण म्हणतो. तर अशी मदत त्या ठिकाणी शाहू महाराजांची सत्यशोधक मुवमेंट त्या राज्यामध्ये दिसून येते. राज्यातच नाही तर त्यांनी महाराष्ट्रावर केले, कारण ते काम महाराष्ट्रावरती झालेलं आहे. तर महत्वाची गोष्ट, शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जी शेतकऱ्यांचं शोषण करणारी जी एक पद्धती होती की ती म्हणजे कुलकर्णी पद्धत. कुलकर्णी म्हणजे कुलकर्णी जे पद होतं हे भटांकडे होतं आणि ते त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचं कुळाचं आर्थिक शोषण करत होते. आणि हे जे आर्थिक शोषण आहे कारण की कुलकर्णींना महिन्याला पगार होता, पगार असताना सुद्धा ते पगार सुद्धा घेत होते. पगार घेतल्यानंतर ते समाजातून म्हणजे जो काही शेतकरी वर्ग आहे, कारण की हा जो शेतकरी वर्ग जो होता शिकलेला वर्ग नव्हता. शिकलेला नसल्यामुळे त्यांना संख्याशास्त्र माहित नव्हतं. संख्याशास्त्र माहित नसल्यामुळे हा कुलकर्णी वर्ग त्यांच्यावरती कराच्या माध्यमातून त्या वर्गाचं शोषण करत होता. आणि हे शोषण जे होतं, या शोषणामुळे हा जो वर्ग आहे शेतकरी वर्ग कर्जामध्ये बुडत होता. त्याला काही सुचत नव्हतं त्याच्या उदरनिर्वाहाचं किंवा त्याच्या घराच्या विकासाचं. म्हणून ही जी कुलकर्णी जी काही पद्धत आहे, ही कुलकर्णी पद्धत शाहू महाराजांना बंद करायची होती. तर ही बंद करण्यासाठी शाहू महाराजांनी जे एक सत्यशोधक मुवमेंटचं मुखपत्र त्या काळी चालवतं, वृत्तपत्र दीनमित्र नावाचं, की जे मुकुंदराव पाटील तरवडी जिल्हा नगर तालुका नेवासा येथून चालवत होते. तर त्या मुकुंदराव पाटलांना शाहू महाराजांनी दीनमित्र चालवण्यासाठी की त्याच्यासाठी आर्थिक मदत तर त्यांनी भरघोस अशी केलेलीच होती. पण मुकुंदराव पाटलांनी हे जे काही कुलकर्णी जे काही समाजाला नाडत होता, हे नाडत असलेल्या याच्यासाठी त्यांनी एक नाटक पद्धतीने त्या काळी त्यांनी पुस्तक रूपे आणलेलं होतं. आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना भास्करराव जाधव यांनी केलेली होती, की जे सत्यशोधक मुवमेंटचे कार्यकर्ते होते. आणि ते जे काही नाटक रूपे आणलेलं पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे कुलकर्णी लीळामृत. कुलकर्णी लीळामृत नावाचा हा जो ग्रंथ होता, की जी कविता पुस्तक होती, हे प्रकाशित झालं. आणि जसं हे पुस्तक प्रकाशित झालं तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा एक वाद शिगेला पोहोचला. काही ठिकाणी हिंसक झाला, काही ठिकाणी वैचारिक झाला. आणि शाहू महाराज ही जी काही मदत करत होते सत्यशोधक मुवमेंटला, म्हणून त्यांच्यावरती केसरीकार जे टिळक होते, टिळकांचा त्या काळाचा संपादक होता नची केळकर नावाचा. तर तो जो केळकर होता, नरसोपंत केळकर, त्याने शाहू छत्रपती महाराजांना स्वराज्यद्रोही छत्रपती नावाचा मथळ्याचा अग्रलेख केसरीमध्ये लिहिला. स्वराज्यद्रोही छत्रपती शाहू महाराजांवरती त्याने बदनामी केली. जशीही त्याने ही बदनामी केसरीमधून केली, तर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर म्हणजेच ब्राह्मण विरुद्ध आपला जो बहुजन समाज 85% जो काय हा वर्ग आहे, हा वाद महाराष्ट्रभरामध्ये उफाळून आला. आणि ह्या केसरीच्या जागोजागी काही ठिकाणी जाळण्यात आला, काही ठिकाणी निषेध सभा झाल्या. पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये याच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण झालं त्या काळी. आणि या कुलकर्णी लीलामृत ग्रंथाच्या पुढची स्टेप म्हणजे शाहू महाराजांनी कालांतराने ही कुलकर्णी वतन पद्धत रद्द केली आणि परीक्षा घेऊन त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये 50% जागा मागासवर्गीयांसाठी, मागासवर्गीय शब्द जर आला तर आपला जो ओबीसी कुणबी वर्ग मराठा वर्ग आहे त्याच्या डोक्यामध्ये येतं की मागासवर्गीय म्हटल्यानंतर हा कार्यक्रम शेड्यूल कास्ट वर्गाचा आहे किंवा बहिष्कृत वर्गासाठीचा आहे. आम्ही काय मागासवर्गीय नाहीत. आम्ही काय मागासवर्गीय नाहीत. मागासवर्गीय कोण आहेत? ते गावाबाहेर राहणारे लोक जे आहेत ती मागासवर्गीय आहेत. परंतु चला चेक करूया आपण मागासवर्गीय कोण आहेत. एससी म्हणजे काय? शेड्युल्ड कास्ट, अनुसूचित जाती. एसटी अनुसूचित जमाती, शेड्यूल्ड ट्राईब. ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास, मराठीमध्ये इतर मागासवर्गीय. मागासवर्गीय शब्द कोणामध्ये येतो? की जो कुणबी, माळी, धनगर, लोहार, सुतार, कुंभार वगैरे जो आहे त्याच्या याच्यामध्ये ओबीसी मध्ये इतर मागासवर्गीय येतो. आणि तो काय म्हणतो? मी मागासवर्गीय नाही. तर ह्या मागासवर्गीयांसाठी म्हणजे सर्वांसाठी, ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, किंवा थोडक्यात जर म्हणायचं झालं तर 4 वर्ण सोडून दिले शाहू महाराजांनी. एक ब्राह्मण, कायस्थ, शेणवी आणि पारसी. ब्राह्मण, कायस्थ, शेणवी आणि पारसी हे 4 वर्ग सोडून इतर वर्गासाठी शाहू महाराजांनी सरकारी दरबारामध्ये पूर्णपणे 50% रिझर्वेशन कोटा त्या ठिकाणी दिला.
जसं तलाठी नावाची पद्धत आली तर तलाठी सुद्धा शाहू महाराजांनी 50% मागासवर्गीय म्हणजे एससी एसटी ओबीसी त्या काळी त्यांनी भरून घेतले. तर तलाठी आपला वर्ग शिकलेला नव्हता. जर एससी एसटी ओबीसी शिकलेले नव्हते तर त्यांनी त्यांच्यासाठी तलाठीची परीक्षा पास व्हायला पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये मोफत तलाठीचे क्लासेस घेतले आणि त्या परीक्षेच्या आधीच त्यांनी परीक्षेच्या आधीचे क्लासेस घेतले आणि हे क्लास सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट घेतले आणि त्या लोकांकडून त्यांना ते पास झाल्याच्या नंतर त्यांना तलाठी या पदी नेमणूक त्यांनी दिली पगारी. त्याच्यात त्यांनी असं बिलकुल केलं नाही की ह्या जातीचा आहे आणि तो जातीचा बिलकुल नाही. सरसकट शाहू महाराजांनी सर्व शूद्र अतिशूद्रांना न्याय दिला. शूद्र अतिशूद्रांना न्याय देण्याची भूमिका कोणाची आहे तर सत्यशोधक मुवमेंटची आहे. आपल्याला चेक करायचंय शाहू महाराज आर्य समाजाचे कार्यकर्ते आहेत का सत्यशोधक समाजाचे आहेत. कारण की शाहू महाराज कधीही सत्यशोधक समाजाचं सदस्यत्व त्यांनी ऑथेंटिक घेतलेलं नाहीये. ही बाब एकदम 100% सत्य आहे. पण त्यांचं कार्य कसं आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मग कुलकर्णी नीलांबूचा जो परिणाम आपल्या समोर दिसून आला आणि हे सगळं मुकुंदराव पाटील जे होते मुकुंदराव पाटील त्या काळी सत्यशोधक असं जे मुखपत्र होतं ते मुखपत्राला आपण म्हटलं दिनमित्र नावाचं, हे दिनमित्र मुखपत्राचे ते संपादक होते. जवळपास त्यांनी 56-57 वर्ष 1910 ते 1966 असं 56-57 वर्ष हा कालखंडामध्ये मुकुंदराव पाटलांनी हे दिनमित्र नावाचं सत्यशोधक मुखपत्र चालवलं. पुढचं आपण बघूया जे विजय मराठा नावाचं वृत्तपत्र होतं की जे श्रीपादराव शिंदे चालवत होते कोल्हापूर येथून. तर त्या वृत्तपत्रासाठी सुद्धा जी आर्थिक मदत होती हे सुद्धा सत्यशोधक मुवमेंटचं वृत्तपत्र होतं विजय मराठा. तर हे सत्यशोधक मुवमेंटचं वृत्तपत्र कसं काय समजणार तर त्या काळी ज्या ज्या सत्यशोधक कार्यकर्त्यांनी कोणते घेतलेले कार्यक्रम असतील किंवा विधी असतील किंवा सत्यशोधक मुवमेंटची कोणती बातमी असेल तर ती बातमी तुम्हाला दिनमित्रमध्ये भेटेल किंवा तुम्हाला ते विजय मराठामध्ये भेटेल. कारण की हा सोर्स आपण जेव्हा इकट्ठा करू, जेव्हा आपण त्याचं वाचन करू, संशोधन करू तेव्हा आपल्याला कळतं की या ठिकाणी हे वृत्तपत्र सत्यशोधक मुवमेंटचे आहेत. कारण कोणतं हे वृत्तपत्र कोणत्या मुवमेंटचे कसं कळणार आपल्याला तर त्यासाठी आपल्याला त्या मुवमेंट त्या वृत्तपत्राच्या बातम्या वाचाव्या लागतील. त्याच्यामध्ये कोणकोणत्या बातम्या होत्या, त्याचा दृष्टिकोन कोणता होता, ते कोणाच्या फेवरमध्ये होतं आणि कोणाच्या फायद्यासाठी होतं हे ज्या वेळेला आपण वाचल्याच्या नंतर आपल्याला कळतं की दिनमित्र असेल, विजय मराठा असेल, राष्ट्रवीर असेल, जागृती असेल, ही सर्व जी मुख्य वृत्तपत्र आहेत ही वृत्तपत्र आपल्या शूद्र अतिशूद्र म्हणजेच त्या ठिकाणची त्या काळातली जी सत्यशोधक मुवमेंट होती त्या मुवमेंटची पूर्ण बातम्या आणि त्याची प्रसिद्धी त्याचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी सत्यशोधक मुवमेंटचा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून केल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि या वृत्तपत्रांच्या चालवण्यासाठी आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आहे. एवढंच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं ते वृत्तपत्राचं नाव आहे मुकनायक. त्या वृत्तपत्राचं नाव आहे मुकनायक आणि ते सुरू झालं होतं 31 जानेवारी 1920. आणि ह्या मुकनायक नावाच्या वृत्तपत्राची जी प्रिंटिंग प्रेसचं जे मशीन होतं ते मशीनच बाबासाहेबांना शाहू महाराजांनी घेऊन दिलेलं आहे. म्हणजेच आर्थिक मदत त्यांनी परत मुकनायक जे आहे मुकनायक सुद्धा सत्यशोधकच मुखपत्र आहे. सत्यशोधक म्हणजे काय शूद्र आणि अतिशूद्रांच्या उत्थानाचा जो काही कार्यक्रम आहे एससी एसटी ओबीसी मराठा यांच्या उत्थानाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम म्हणजे सत्यशोधक मुवमेंट आहे. आणि त्या मुवमेंटसाठीचा कार्यक्रम त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मुकनायक नावाचं म्हणजे ज्या लोकांना बोलता येत नाहीये त्याचं कोण तर मुकनायक. तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्यांना मदत केलेली आहे. त्यानंतर शाहू महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये ज्या काही सर्व जातींच्या बोर्डिंग काढल्या आणि शाळा काढल्या त्यांनी सर्वांसाठीच्या. त्यानंतर कालांतरानंतर त्यांनी अस्पृश्यांसाठी जी वेगळी शाळा होत्या त्या शाळा बंद केल्या आणि अस्पृश्यांची वेगळी शाळा बंद करून स्पृश्य आणि अस्पृश्य म्हणजे काय शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी मराठा हे सगळे जे लोक आहेत ही एकाच वर्गामध्ये बसतील. म्हणजेच काय कोणत्याही प्रकारच्या भेदाभेद किंवा गैरबराबरी ही चालणार नाही हा कायदा त्यांनी केला आणि सर्व मुलं एका शाळेमध्ये एका वर्गामध्ये बसू लागली. म्हणजेच काय जातीमध्ये मित्रत्वाचे भाव निर्माण व्हावा ही भूमिका त्या ठिकाणी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये लागू केल्याचे दिसून येते. सांगायचं असं आहे की ही जी काही मुवमेंट आहे ही मुवमेंट त्यांच्या अलीकडच्या काळामध्ये तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक मुवमेंट करत होती. कारण की शाहू महाराज सत्यशोधक समाजाचे होते कार्यकर्ते होते किंवा नाही सत्यशोधक समाजासाठी फॉर होते किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं. चेक करण्यासाठीचे पॅरामीटर्स आहेत. पुढची गोष्ट शाहू महाराजांनी एक आदेश केला. काय आदेश केला की शाळा त्यांनी सर्व ठिकाणी सुरू केल्या
मग काही गावांमध्ये शाळांसाठी जागा नव्हती, इमारती नव्हत्या. आता इमारती बांधण्यासाठी त्यांच्या संस्थानाकडे तेवढा पैसा नसताना शाहू महाराजांनी हुकूम काढला. काय हुकूम काढला? की ज्या गावांमध्ये शाळा नाही आहेत, शाळेसाठी इमारती नाही आहेत, त्या ठिकाणी देवळामध्ये शाळा भरविण्यात यावी. जर त्या देवळामध्ये जर पाटलाची जर चावडी असेल, चावडी म्हणजे काय, त्या गावातलं जे काही पूर्ण ग्रामपंचायत जे काही काम चालत होतं, डॉक्युमेंटेशन वगैरे काय, तर पाटलाने ते डॉक्युमेंट, ती चावडी त्याच्या घरी जावं, घरी येऊन त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं, काय असेल ते त्याचं पाटीलकीचं काम. परंतु मुलांची, लेकरांची शाळा मात्र देवळामध्ये सुरू करायची आणि त्यासाठी पूर्ण मदत त्या गावाचा पाटील आणि तलाठी करतील, अशी आदेश शाहू महाराजांनी त्या ठिकाणी काढल्याचा दिसतो. पुढची गोष्ट, शाहू महाराजांनी महिलांसाठी एक डॉक्टर मीरा केळवकर नावाची मराठा समाजाची जी एक विद्यार्थिनी आहे, तिला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली आणि त्या आर्थिक मदत करून, प्रेरणा देऊन त्या मुलीला त्यांनी पहिले मुंबईला शिकायला पाठवलं, त्यानंतर त्यांनी तिला युरोपात शिकायला पाठवलं आणि बेस्ट डॉक्टरची डिग्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून ती मुलगी करून आली. आणि ती मुलगी तिथून करून आल्याच्या नंतर ती कोल्हापूर रहिवासी असल्यामुळे शाहू महाराजांनी डॉक्टर मीरा जी आहे केळवकर, ही मुलगी, हिला जे कोल्हापूरचं जे हॉस्पिटल होतं, एडवर्ड हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल, त्या संस्थानामधलं जे स्त्रियांचं, महिलांसाठीचं जे काय होतं युनिट, त्या महिलांच्या युनिटचं हेड तिला केलं आणि तिच्या अंडरमध्ये हे सगळं महिलांची जे काही रोग निवारण जो होता सगळा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी करत. म्हणजेच काय, महिलांचं सुद्धा त्या ठिकाणी शाहू महाराज त्यांचा उद्धार करण्याचं कार्य करत आहे, की जे कार्य ज्योतिबा फुलेंच्या माध्यमातून किंवा सत्यशोधक मुवमेंटच्या माध्यमातून झाल्याचं दिसत आहे. नेक्स्ट, मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं, शिक्षणासाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या करवीर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी मुलींसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आणि ही शिष्यवृत्ती त्यांनी गावोगाव त्यांच्या याच्यामध्ये आणली. त्याच्यामुळे मुलींचं शाळेमध्ये जाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलं. म्हणजेच काय, जे काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे, फातिमांनी केलेलं आहे, तेच कार्य या ठिकाणी शाहू महाराज प्रत्यक्षरित्या करत आहेत. बाय GR वट हुकुम काढून. नेक्स्ट पेज, शाहू महाराजांनी जो अस्पृश्य वर्ग जो आहे, की त्याला आपण शेड्यूल कास्ट वर्ग आजच्या वेळेला त्याला नाव दिलेलं आहे, या शेड्यूल कास्ट वर्गाशी कोणीही गैरबराबरीने राहू नये, यांच्याशी कोणी गैरबरोबरी करू नये, यांना कोणी भेदाभेद करू नये म्हणून त्यांनी काय केलं, कारण की शाहू महाराजांनी कायदा केला 50% नोकरीचा, म्हणजे शेड्यूल कास्टची सुद्धा लोक त्या ठिकाणी नोकरीला गेली. शेड्यूल कास्टची लोक जर नोकरीला गेलेली आहेत, कोणी त्या ठिकाणी तलाठी झालं, कोणी अव्वल कारकून झालं, कोणी नायब तहसीलदार झालं असेल, किंवा कोणी हॉस्पिटलमध्ये असतील, किंवा कोणी कोर्टामध्ये असेल, किंवा कोणी अजून जे काही सरकारी ज्या ठिकाणी जे संस्थानामधले जे काही सरकारी खातं होते त्या ठिकाणी नोकरीला होते. अस्पृश्यांसाठी कसा गैरव्यवहार होतो हे आपल्याला चांगलं माहित आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बडोद्यामध्ये नोकरीसाठी गेले होते, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बडोद्यामध्ये नोकरीला गेले होते, सयाजीराव गायकवाडांशी त्यांचं झालं जे MOU होतं, की अग्रीमेंट होतं, त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बाबासाहेबांना जी अस्पृश्यतेचा जो चटका बसलेला होता, तो चटका आपल्याला चांगला माहित आहे. तर हा चटका जो आहे, आता शाहू महाराजांना त्यांच्या चटक्याबद्दलचं माहित होतं किंवा नाही आपल्याला माहित नाही, परंतु तरी देखील शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये वट हुकूम काढलेला होता, की त्यांनी त्यांच्या हे जे अस्पृश्य अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा कोणी रोगी असतील किंवा महसूल खात्यामध्ये काही काम असेल, न्याय खात्यामध्ये काम असेल, विधी खात्यामध्ये काम असेल किंवा हॉस्पिटलमध्ये काम असेल, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे भेदाभेद, अस्पृश्यता पाळायची नाही आहे. जर तिथल्या कोणी कर्मचाऱ्याने जर अस्पृश्यता पाळली आणि ते जर लक्षामध्ये आलं, तर शाहू महाराजांनी आदेश काढला होता की जो कोणी कर्मचारी असं करेल त्याला मी नोकरीतून बडतर्फ करणारच आहे, परंतु त्याला पेन्शन मिळणार नाही, PF मिळणार नाही, ग्रॅज्युटी मिळणार नाही. एवढा म्हणजे एवढा जबरदस्त आणि एवढा समाज परिवर्तनाचा असा निर्णय त्या ठिकाणी शाहू महाराजांनी त्यांच्या करवी संस्थानामध्ये केलेला होता. तर हे कोणासाठी आहे? स्पृश्य आणि अस्पृश्यांना म्हणजे सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही सत्यशोधक मुवमेंटची आपल्याला दिसून येते आणि बाय हुक ऑर कुक शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये लागू केली. शाहू महाराजांनी आज महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, नंबर 1 कर्मवीर भाऊराव पाटीलांची जी काही एज्युकेशन आहे, तर त्यांची जी काही हे झाली वैचारिक बांधणी जी काय झालेली होती,
तर ते कर्वी संस्थानातले कोल्हापूरमध्ये शिकायला होते, जैन बोर्डिंग मध्ये. आणि जैन बोर्डिंग मध्ये असताना त्यांना शाहू महाराजांना, त्यांनी नंतर शाहू महाराजांच्या दरबारा वाड्याजवळच ते राहायला गेले त्यांच्या मित्राच्या माध्यमातून. तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाहू महाराजांचं कार्य बघितलं आणि इतके इम्प्रेस झाले की त्यांनी ठरवलं की त्यांची जी पुढची लाईफ आहे ती पुढची लाईफ त्यांनी शाहू महाराजांचा जो वारसा घेतला आणि त्यांनी पूर्ण लाईफ त्यांनी आपल्या शूद्र अतिशूद्रांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी लावून दिलेला आहे. तर कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा सत्यशोधक जलसाकार होते, सत्यशोधक कार्यकर्ते होते, हे सर्वांना ज्ञात आहे. जे काही सत्यशोधक परीक्षा त्यांच्या गावाकडे झाली होती, कारल्याची झाली होती, तिथं त्यांच्या जबाबदारी देण्यात आली होती कर्मवीर भाऊराव पाटलांवरती 1918 साली, की आता कर्मवीर भाऊराव जो आहे याच्यावरती फक्त बहुजन शूद्र अतिशूद्र मुलांच्या शिक्षणाच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी देईल, त्यासाठी त्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे आणि त्यांनी ते जिंदगीवर केलेले आपल्या सर्वांना माहित आहे. नेक्स्ट, जे आज आपल्या समोर प्रबोधनकार ठाकरे नावाची व्यक्ती समोर आहे, प्रबोधनकार ठाकरे नावाची व्यक्ती जी काय आपल्या समोर वाचनामध्ये येते, लिखाणामध्ये येते, ऐकण्यामध्ये येते, बघण्यामध्ये येते वेगवेगळ्या माध्यमातून. तर प्रबोधनकार ठाकरे नावाचं जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला नाव प्रबोधनकार जे पडलेलं आहे, प्रबोधन नावाचं वृत्तपत्र ते चालवत होते आणि ह्या वृत्तपत्राला जी आर्थिक मदत होती, ही आर्थिक मदत पूर्णपणे शाहू महाराज करत होते. प्रबोधन नावाच्या वृत्तपत्राला आर्थिक मदत शाहू महाराजांनी भरपूर केलेली आहे. म्हणून त्यांचं नाव केसी ठाकरे होतं, केशव सीताराम ठाकरे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे त्यांचं नाव केशव सीताराम ठाकरे होतं. लोक त्यांना प्रबोधनकार म्हणूनच ओळख करतात. ही प्रबोधनकार म्हणून जी काही पदवी मिळालेली आहे ही सुद्धा शाहू महाराजांची देणगी आहे. आणि प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा त्या काळातले अस्सल सत्यशोधक मुवमेंटचे कार्यकर्ते होते. नेक्स्ट, केळुस्कर गुरुजी. केळुस्कर गुरुजींनी जे शिवचरित्र, केळुस्कर गुरुजींनी खूप सारे चरित्र लिहिले. कारण की केळुस्कर गुरुजी जर नेक्स्ट आपण जर म्हटलं सत्यशोधक मुवमेंटमध्ये, तर तात्यासाहेब ज्योतिबा फुलेंच्या नंतर जर कोणी मुवमेंटमध्ये जर कोणी लिहिलेलं असेल त्या काळामध्ये, नंतरच्या काळात, तर ती व्यक्ती म्हणजे केळुस्कर गुरुजी. केळुस्कर गुरुजीने तुकाराम बाबांचे चरित्र लिहिलं, बुद्ध चरित्र लिहिलं, शिवरायांचे चरित्र लिहिलं, फ्रान्सचा जुना इतिहास लिहिला आणि असे खूप सारे पुस्तकं त्या ठिकाणी, म्हणजे वाड्मे महर्षी आपण जरी म्हटलं त्यांना, वाड्मे महर्षी त्यांना पदवीच आहे, ते केळुस्कर गुरुजींनी लिखाण केलेलं आहे. केळुस्कर गुरुजींना आपण विचारूया की तुम्ही प्रेरणा कुठून घेतली. ते केळुस्कर गुरुजींची जी परवरिश झालेली होती ती मुंबईत शिकत होते आणि मुंबईत असताना अय्या वारूंच्या संपर्कामध्ये होते आणि वारूंच्या संपर्कात असल्यामुळे महात्मा फुलेंचा त्यांचा संबंध आलेला आहे. म्हणून केळुस्कर गुरुजींवरती सुद्धा तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांचा डायरेक्ट सहवास आल्याच्यामुळे केळुस्कर गुरुजींवरती डायरेक्ट त्यांचा प्रभाव पडलेला आहे. ते सुद्धा सत्यशोधक मुवमेंटचे कार्यकर्ते होते. ते सत्यशोधक मुवमेंटचे कार्यकर्ते असल्याच्यामुळे त्यांचं असं झालं की त्यांचं जे नाव आज झालं समाजामध्ये, तर सयाजीराव गायकवाड महाराजांनी सयाजीराव गायकवाडांकडं रामचंद्र धामनसकर नावाचा एक सत्यशोधक कार्यकर्ता की जो ज्योतिबा फुलेंमुळे तयार झालेला होता आणि तो त्या ठिकाणी खजिनदार होता, एक महत्वाच्या पोस्टवरती बडोदा संस्थानामध्ये होता सयाजीराव गायकवाडांच्या. आणि त्या धामनसकरांच्यामुळे अय्या वारूंच्या माध्यमातून केळुस्कर गुरुजींना काही पुस्तकांचं भाषांतर असेल किंवा काही वाड्मय लिहायचं असेल, ही जबाबदारी सयाजीराव गायकवाडांनी केळुस्कर गुरुजींना दिलेली होती. आणि ह्याच केळुस्कर गुरुजींनी नेक्स्ट टू याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छान असा चरित्रमय ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथामध्ये पहिल्यांदा असं व्यवस्थित पद्धतीने त्यांनी लिहिलं की रामदास जे आहेत की ज्यांना आज समाजामध्ये म्हटलं जातंय की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, पण त्या काळी 1906 ते 7 ला ते पुस्तक पब्लिश झालं होतं. त्या काळी केळुस्कर गुरुजींनी म्हटलेलं आहे की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. हे त्या काळी त्यांनी लिहिलेलं आहे 115-20 वर्षापूर्वी. आणि त्याला रेफरन्स देताना जदुना सरकारचा रेफरन्स त्या ठिकाणी केळुस्कर गुरुजी देत आहेत. सांगण्याचं मला असं आहे की ही जी मेथोडॉलॉजी त्यांची लिहिण्याची होती, ही मेथोडॉलॉजी त्यांच्याकडे सत्यशोधकांची जी एक लॉजिकल होती, ती लॉजिकल आणि एक रिसर्च जो होता, सायंटिफिक रिसर्च करण्याची पद्धती केळुस्कर गुरुजींमध्ये सत्यशोधक असल्यामुळे आलेली होती. आणि त्यांच्या हे जे पुस्तक होतं छत्रपती शिवरायांचा, हा जो काही चरित्र होता, हे चरित्र केळुस्कर गुरुजींनी छत्रपती शाहू महाराजांना अर्पण केलेलं आहे. आणि त्या काळी ह्या पुस्तकाच्या निर्मितीसाठी शाहू महाराजांनी 1000 रुपयाची नगद मदत ते केलीच होती, पण 1000 कॉपी सुद्धा शाहू महाराजांनी विकत घेतलेल्या होत्या, फुगट नाही. विकत घेतल्या म्हणजे सत्यशोधक कार्यकर्ता जगवण्याचं आणि वाढवण्याचं आणि चळवळीचं काम प्रचारित प्रसारित करण्याचं काम त्या ठिकाणी शाहू महाराज करत आहे. शाहू महाराजांनी अजून एक काय काम केलं, तर शाहू महाराजांनी जी शिक्षण पद्धती त्या ठिकाणी त्यांच्या कर्वी संस्थानामध्ये लागू केलेली होती. तर ही जी शिक्षण पद्धती, याच्यावरती सिलेबस कोणता असेल, सिलेबस कोणता असेल, एज्युकेशन सिस्टीम कशी रन करायची, यासाठी त्यांच्याकडे एक एज्युकेशनल इन्स्पेक्टर नावाचं एक पद होतं.
एज्युकेशनल इन्स्पेक्टर नावाचं हे जे पद होतं, शाहू महाराजांनी सत्यशोधक मुवमेंटचे कार्यकर्ते प्राध्यापक अण्णासाहेब लठ्ठे यांना दिलेलं होतं आणि यांच्या नियंत्रणाखाली सगळ्या शाळा चालत होत्या. म्हणजेच काय, त्या ठिकाणी जो लेकरांचा किंवा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन सत्यशोधक व्हायला पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी शाहू महाराजांनी लठ्ठे यांना एज्युकेशनल इन्स्पेक्टर करून केलेलं आहे. तर कर्मवीर भाऊराव पाटील आपल्याला दिसतात, प्रबोधनकार ठाकरे दिसतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या त्या काळामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्या काही संस्था निर्माण झाल्या, त्या संस्था सुद्धा निर्माण होण्यामध्ये शाहू महाराजांचं खूप मोठं त्या ठिकाणी योगदान दिसून येतं. फॉर एक्झाम्पल, जर आपण नाशिकमध्ये गेलो तर नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातली नंबर 2ची संस्था आहे. नंबर 1ची रयत शिक्षण संस्था ती कर्मवीर भाऊराव पाटील तिचे सत्यशोधक आहेत. नंबर 2 नाशिक जिल्ह्यातली मराठा विद्याप्रसारक समाज. तर ही जी मराठा विद्याप्रसारक समाज महाराष्ट्रातली नंबर 2ची अग्रगण्य अशी शैक्षणिक संस्था आहे. जवळपास माझ्या समजेनुसार 550 त्यांचे युनिट आहेत. तर ही जी संस्था आहे, या संस्थेचं जी पायाभरणी आहे किंवा मुहूर्तमेढ कोणी केली, तर त्या काळी नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसून त्या एरियामध्ये 2 लोक फौजदार म्हणून इन्स्पेक्टर म्हणून नोकरीला लागले होते. एकाचं नाव आहे डी.आर. भोसले, दुसऱ्याचं नाव आहे कीर्तिवानराव निंबाळकर. ही दोघं लोक कुठली होती? ही दोघे लोक कोल्हापूरची होती. कोल्हापूरमध्ये कुठे शिकलेली होती? तर शाहू महाराजांनी शाळा काढलेल्या होत्या, शाळेमधली लेकरं होती. ही मोठं नोकरी लागली. त्यांनी काय काम केलं? त्यांचं दिवसभर नोकरी केल्याच्या नंतर संध्याकाळी ही दोघं इन्स्पेक्टर वेगवेगळ्या गावांमधली होती, ती समाजामध्ये जाऊन जागृतीचं काम करत होती. जागृतीचं काम करत असताना काय झालं, तर डी.आर. भोसलेंना एक व्यक्ती भेटला आणि त्या व्यक्ती खूप डी.आर. भोसले प्रभावित झाला आणि तो व्यक्ती म्हटला की मी तुमच्यासोबत एक काम करायला तयार आहे. आणि ते काम दुसरं तिसरं कोणतं नव्हतं, ते काम म्हणजे सत्यशोधक समाजाचं काम होतं. ती जी व्यक्ती होती ती व्यक्ती होती गणपत दादा मोरे. गणपत दादा मोरे ही व्यक्ती कुठली होती? तर पिंपळगाव बसून नाशिक पासून 25-30 किलोमीटर अंतरावर आहे. तर गणपत दादा मोरे जसे तयार झाले म्हणजे त्यांना पूर्ण मदत पाठीमागून डी.आर. भोसले फौजदारांची होती. आणि गणपत दादा मोरेंनी काय केलं, मुलांमध्ये शिक्षणाची जागृती व्हावी सगळ्या समाजामध्ये, समाजामध्ये पूर्ण एससी ओबीसी मराठामध्ये व्हावी म्हणून गणपत दादा मोरे यांनी सत्यशोधक समाजाचा जो पहिला जलसा होता, भीमराव महामुनी ही तर सोनार जातीची व्यक्ती होती. सत्यशोधक जलस्याची निर्मिती जर सगळ्यात पहिले कोणी केली असेल तर भीमराव महामुनी, की जे ओतूरचे होते, पुणे जिल्ह्यातले ओतूर गावाचे होते, की त्यांनी सर्वप्रथम सत्यशोधक जलसा या भारतामध्ये आणला, या महाराष्ट्रामध्ये आणला. आणि त्यांचा एक जलस्याचा कार्यक्रम पिंपळगाव बसवंतला झाल्याच्या नंतर गणपतदादा मोरे अजून प्रभावित झाले आणि प्रभावित झाल्याच्या नंतर गणपतदादा मोरेने स्वतः एक जलसा उभा केला आणि त्या नाशिक पिंपळगाव पेरी मधली सर्व जी काही आपली बहुजन समाजातली जी काही लेकरं होती त्यांच्यामध्ये रात्री जाऊन त्या गावामध्ये जलसा घ्यायचे. जलसा 4-5-6 तास चालायचा. त्याचा परिणाम असा व्हायचा की त्या गावातली जी लोक आहेत, सगळ्या समाजाची सगळ्या जातीची लोक लेकरांना शाळेमध्ये टाकण्यासाठी तयार झाले आणि तिथून ह्या लेकरांना बोर्डिंगमध्ये आणायचे. आणि ती जे बोर्डिंग आहे, जी बोर्डिंगची जी कोनशिला बसवण्यात आली, त्या बोर्डिंगचं नाव होतं उदाजी महाराज बोर्डिंग. उदाजी पवार हे राजे होते. अरे ते चार्ज होते का भाई? तर उदाजी पवार जे होते ते राजे होते. राजांनी मदत केली, शाहू महाराजांनी मदत केली आणि या मदतीमुळे त्या ठिकाणी उदाजी पवार बोर्डिंग सुरू झाली नाशकामध्ये. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी अजून मदत केली 15,000 रुपयाची. आणि माझ्या समजेनुसार 16 एप्रिल 1920 का 1918 असेल तर नाशिकला मराठा विद्याप्रसारक समाज नावाची ही जी काही संस्था आहे, या संस्थेची पायाभरणी शाहू महाराजांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. म्हणजेच ही जी काही मुवमेंट आहे, सत्यशोधक समाजी शैक्षणिक मुवमेंट जी आहे, ही मुवमेंट त्या ठिकाणी नाशिकमध्ये जी संस्था आहे, की जी संस्था सत्यशोधक कार्यकर्त्यांनी तयार केलेली होती. सांगायचा मुद्दा असा आहे की डी.आर. भोसले फौजदार आहेत, कीर्तिवानराव निंबाळकर फौजदार आहेत. फौजदार असताना सुद्धा समाजामध्ये जात आहे असं शिक्षण शाहू महाराजांच्या शाळांमधून दिलं जात होतं. वर्तमानामध्ये सुद्धा शाळा आहेत, वर्तमानामध्ये सुद्धा महापुरुष काही प्रमाणात शिकवले जातात, परंतु महापुरुषांना अभिप्रेत असलेला वर्ग शिकवला जात नाहीये. म्हणून हा वर्ग रविवार असले की घरामध्ये राहतो, मस्त मजा करतो, सांगतो आराम करायचा दिवस आहे, आराम करतो आणि दुसऱ्या सोमवारी उठतो, परत शनिवारपर्यंत करतो. याला समाजाशी काही घेणं देणं नाहीये. समाजाचा घेण्या देण्याचा कार्यक्रम शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये ज्या पद्धतीने सिलेबस डेव्हलप केला होता, जे त्यांनी आचरण आणि जे नीतिमूल्य त्यांनी समाजामध्ये लेकरामध्ये डेव्हलप केले होते, त्याचा परिणाम एक कर्मवीर भाऊराव पाटील झाले. नंबर 2 प्रबोधनकार ठाकरे झाले. नंबर 3 हीच प्रेरणा घेऊन पंजाबराव देशमुखांनी जी विदर्भामध्ये संस्था ओपन केली होती, ती सुद्धा पंजाबराव देशमुख हे सत्यशोधक कार्यकर्ते होते. सांगायचं मला असं आहे तुम्हाला
की ज्याही 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्याही काही संस्था निर्माण झाल्या असतील, त्या संस्था निर्माण करण्याच्या याच्यामध्ये सत्यशोधक मुवमेंटचा खूप मोठा हातभार आहे. आणि हा हातभार त्या काळी शाहू महाराजांच्या माध्यमातून झालेला आहे. शाहू महाराजांनी जे काही सगळे निर्णय घेतलेले आहेत ते बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की शाहू महाराज हे पूर्णपणे सत्यशोधक मुवमेंटचेच कार्यकर्ते होते, किंवा त्यांचं जे काही काम त्यांनी केलेलं आहे हे कार्य सत्यशोधक मुवमेंट संवर्धन आणि वाढ विकास प्रगतीसाठी केलेला आहे. 1910 ते 1930 हा सत्यशोधक मुवमेंटचा सुवर्ण काळ आहे. त्या काळामध्ये सत्यशोधक मुवमेंटचे वेगवेगळे वृत्तपत्र असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, पूर्ण महाराष्ट्रभर हे कार्यक्रम आपल्याला झाल्याचे दिसतात. महाराष्ट्रातला जर मराठवाड्यातला भाग सोडला, कारण त्या काळी मराठवाडा हा निजामशाहीमध्ये होता, हैदराबाद संस्थानामध्ये विलीन होता, हैदराबाद संस्थानामध्ये होता, ते जर आपण सोडलं तर इतर भाग बडोद्यापर्यंत आणि काही आंध्राचा सुद्धा काही भाग आहे, इथपर्यंत सत्यशोधक चळवळ त्या ठिकाणी फोफावण्यात आलेली होती. आणि याची सगळ्यात मोठी जबाबदारी छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेली होती. इथपर्यंतच नाही तर मद्रासमध्ये जस्टिस पार्टी निर्माण झालेली होती. ती जस्टिस पार्टी सुद्धा शाहू महाराजांच्या प्रेरणेमुळेच निर्माण झालेली होती. आणि सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो ब्राह्मणेतर पक्ष निर्माण झालेला होता, तो ब्राह्मणेतर पक्ष सुद्धा सत्यशोधक कार्यकर्त्यांमुळे झालेला होता. सायमन ब्युरो कमिशन, जी सायमन ब्युरो कमिटी आली होती, त्या कमिटीच्या माध्यमातून ओबीसी जो ब्राह्मणेतर वर्ग आहे, ओबीसी मराठा, याला स्वतंत्र मतदारसंघ मिळाला पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते भास्करराव जाधवांना पुढे करून एक मागणी केली. आणि दुसरी मागणी शाहू महाराजांनी लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून केली एसटी साठी स्वतंत्र मतदारसंघाची. कारण की त्या काळी बाळ गंगाधर टिळक बोलत होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणारच. म्हणजे कोणासाठी? टिळक हे स्वतःसाठी बोलत होते. टिळक हे पेशवे होते, चितपावन ब्राह्मण होते, आणि जे पेशवे होते, पेशवे टिळकांचीच सगळी वंशावळ होती, म्हणून पुन्हा एकदा त्यांना पेशव्यांचं राज्य आणायचं होतं. म्हणून त्या स्वराज्यासाठी टिळक, बाळ गंगाधर टिळक हे आग्रही होते. आणि हे स्वराज्य फक्त भटांसाठी नाही असलं पाहिजे, तर हे ब्राह्मणेतरांसाठी, एसटी सगळ्यांसाठी असलं पाहिजे. ही भूमिका त्या काळी शाहू महाराजांची होती. कारण ही भूमिका त्यांच्या आधी तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांची होती. तात्यासाहेब ज्योतिबा फुले म्हटले होते की शासन प्रशासनामध्ये सर्व जातीच्यांना वाटा हिस्सा मिळायला पाहिजे. ही भूमिका त्यांनी ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक मुवमेंट असेल का स्वतः त्यांनी जे काही त्यांनी दिलेलं निवेदन होतं हंटरला, यांच्या माध्यमातून फुले चालवत होते. फुलेंच्या पुढे हात वारसा शाहू महाराज चालवत आहेत आणि हाच वारसा पुढे बाबासाहेब आंबेडकर चालवत आहेत. सांगायचं मला तुम्हाला असं आहे की टिळकांची भूमिका ही फक्त स्वतःसाठी होती, त्यांच्या हातात हे सगळं स्वराज्य पाहिजे होतं. शाहू महाराज, बाबासाहेब, भास्करराव जाधव म्हणत आहे की या स्वराज्यामध्ये आमचा 85% वाटा आहे, तर तो स्वतंत्र मतदारसंघ सगळ्यांना आम्हाला मिळाला पाहिजे. तर ही भूमिका घेऊन काम त्या ठिकाणी शाहू महाराज बॅकिंग मध्ये करत होते, बॅकमध्ये ते होते. आणि त्यांनी पुढे त्या ठिकाणी भास्कर जाधवांना केली होती, आणि त्या ठिकाणी मदत त्यांनी बॅकमधून बाबासाहेब आंबेडकरांना केलं, त्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजेच शूद्र आणि अतिशूद्रांना ह्युमन राईट्स मिळायला पाहिजे, मानवी मूल्य मिळालं पाहिजे, मानवी मूल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, अशी भूमिका शाहू महाराज घेऊन येत होते, की जी भूमिका सत्यशोधक मुवमेंटची अर्थात ज्योतिबा फुले यांची होती. म्हणून आपण असं म्हणू शकतो, जरी कारण की जसं आपण म्हणू शकतो की गांधीजी सुद्धा कधीही काँग्रेसचे अधिकृत सदस्य नव्हते, तरी काँग्रेस जर म्हटलं तर आपण गांधीजी असं नाव येतं. तसंच जरी शाहू महाराज कधीही सत्यशोधक समाजाचे अधिकृत सदस्य नव्हते, तरी सत्यशोधक चळवळ जर आपण म्हटली तर आपण ज्योतिबा फुलेंचं नाव घेणार, आणि त्याच पद्धतीने शाहू महाराजांचं नाव घेणार, आणि आपण बाबासाहेब सुद्धा आपण नाव घेणार. एवढं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणणं या ठिकाणी असं आहे की शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे जे काही घेतलेले निर्णय होते, ते निर्णय 85% आपण जे लोक आहोत, शूद्र अतिशूद्र जो काय वर्ग आहे, एससी एसटी ओबीसी एनटी डीएनटी व्हीजेएनटी हा जो वर्ग आहे, याच्या उत्थानासाठीचे होते. म्हणूनच त्यांचं कार्य हे सत्यशोधक चळवळीला प्रेरक आणि मोटिवेट करणारं, प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं, बळ देणारं होतं असं आपण म्हणू शकतो. म्हणून त्यांचं योगदान सत्यशोधक चळवळीचा वाढ विस्तार विकासासाठी खूप महत्वाचं आणि खूप अतुलनीय आणि खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी बहुजन संघटक या पेजने या ठिकाणी हा विषय जो आहे सत्यशोधक समाज आणि छत्रपती शाहू महाराज, शाहू महाराजांचं 2023 आणि 2024 हे जे आहे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष महोत्सव आहे. तर या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मला मत मांडायला या ठिकाणी बोलवलं, आणि आपण या सगळ्यांनी या ठिकाणी ऐकून घेतलं. आणि नक्कीच आपण वर्तमानामध्ये ही जी काय मुवमेंट आहे, ही मुवमेंट आपण पुन्हा एकदा आपण समाजामध्ये पूर्ण जाऊया, आणि जी सत्यशोधक मुवमेंटला लागणारे जे काही विधिकर्ते असतील, काही जे काही तत्व असतील, एज्युकेशनच्या संदर्भात असेल, महिलांच्या संदर्भात असेल, हे जे काही सगळ्या जातींना एकत्र करून घेण्याचं जे काय आहे ते तत्व पुन्हा एकदा आपण जोरात आपण या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुवमेंट आपल्याला पेरता आपण पेरूया, आणि आपण पेरण्यासाठी साथ सहयोग द्याल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय सत्यशोधक, जय संविधान, जय भीम, जय ज्योती, जय शिवराय, जय भारत.